काय सांगाल ओबीसी आरक्षणावरती काही उमेदवार उभे राहिलेले आहेत, तुम्ही ओबीसी नेते आहात, तुमची भूमिका काय आहे? ओबीसी च्या जागेवरती सध्या कुणबी दाखले घेऊन बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्रात उमेदवारी झालेले आहेत. त्यात विशेषतः आटपाडी तालुक्यातील दिगंचीमध्ये ओबीसीच्या कुणबीच्या दाखल्यावरती ओबीसीचा उमेदवार उभा झालेला आहे. परंतु त्यांनी जात स्पष्ट करत असताना त्यांचे आई आणि वडील दोघेही जिल्हा परिषदचे सदस्य होते. तेव्हा त्यांच्या जातीच्या रकान्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे मराठा असा उल्लेख केलेला आहे. तो मुलगा कुणबी आणि आई वडील मराठा हे कसं काय असू शकतं? तर याच्या बाबतीतला जर चौकशी केली तर हा कुणबीचा ओरिजिनल उमेदवार नाही आहे. आता तुम्ही ओबीसी म्हणून सर्व ओबीसी समाज जे आहेत भटके मुक्त असतील, तुम्ही काय भूमिका घेणार आहात? नाही, ओबीसीची जर परिस्थिती असेल आणि भटके विमुक्त असेल, हा समाज हा निद्रस्त आहे. हा राजकीय दृष्ट्या मानसिक गुलाम आहे. कारण एखाद्या नेत्यानं जर सांगितलं की आपण असं काम करायचं आहे, आज परिस्थिती अशी आहे, ज्या नेत्याचा मुलगा तिथे उभा आहे त्या मुलाचं वय आता साधारणपणे 25-30च्या आतमध्ये असेल, त्यांना तिथला ओबीसी समाज मालक म्हणतोय. म्हणजे यांनी स्वतःच स्वीकारलेलं आहे की आम्ही यांचं गुलाम आहे, आम्ही यांचं नोकरीचं गडे आहे, चाकरीतलं गडे आहे, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ओबीसी घटक जो आहे तो ओबीसी पूर्ण निद्रस्त असल्यामुळे हा तिथल्या नेत्यांना प्रश्न विचारू शकत नाही, तुम्ही आमच्या जागेवरती कसा काय हक्क सांगताय. आता तिथून काही प्रतिक्रिया येतात, चॅनलला बघितलं की आम्ही ओपनच्या जागेला जागा दिल्या. तर ओपनची जागा याचा अर्थ मराठा समाज असं होऊ शकत नाही. ओपन ही गुणवंताची यादी असते, इथं गुणवंत कोणी उभा राहू शकतं. जर त्या ओबीसी जनतेला काय आव्हान करायला या सगळ्या भागातल्या? नाही, ओबीसीने जो ओरिजिनल उमेदवार आहे ओबीसीचा त्याला मदतच केली पाहिजे. परंतु जो तुमच्या आरक्षणावरती घाला घालत असेल आणि तो जर आपल्या तालुक्याचं नेतृत्व करत असेल तर अशा माणसाला आपण 100% पराजित केलं पाहिजे. जर हे नाही केलं तर याचं महाराष्ट्रभर स्तोम येणार आहे. तर जरांगे पाटलांची जी भूमिका होती ते मराठा समाजातील काही म्हणजे कुणबी समाजात जी लोक आहेत त्यांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं, त्या अनुषंगानं आरक्षण मिळावं, त्याप्रमाणे काम झालं. परंतु आम्हाला राजकारणाची काही गरज नाही. पण ह्याच्या उलटच आहे. आटपाडी नगरपंचायतला एक उमेदवार होता, आता दिगंची मतदारसंघातून जिल्हा परिषदला एक उमेदवार आहे. म्हणजे ही सुरुवात झालेली आहे. त्या अगोदर ग्रामपंचायतचा जर विचार केला तर पिंपरी गावातून एक उमेदवारानं उमेदवारी केली होती. सध्या जांभुळणी गावामध्ये सरपंच, महिला सरपंच त्या ओबीसी नसून ओबीसीच्या म्हणजे कुणबी दाखल्यावर निवडून आलेले आहेत. कारण त्यांचा जर आम्ही सर्व अभ्यास केला तर 4 पिढींचा जर अभ्यास केला तर नातवापेक्षा आजोबापेक्षा नातू मोठा आहे वयाने. 9 वर्षामध्ये 4 पिढ्या कुठं घडू शकत नाहीत. त्याचे डॉक्युमेंटली पुरावे आहेत. परंतु त्या बाबतीत कोर्टात जाण्यापेक्षा जात पडताळणीचे अधिकारी, पुणे जात पडताळणीचे जे अधिकारी आहेत हे पैसे खाऊन दाखले देतात, व्हॅलिडिटी करतात. कुठलाही अगदी मूर्खपणाने अधिकारी काम करतात. त्यांना कुठलाही काही नाही. त्यांना कुठल्या पुढाऱ्यांनी सांगितलं 4 रुपये दिले की त्याप्रमाणे दाखल्यांची व्हॅलिडिटी होते. व्हॅलिडिटीसाठी तपासण्यासारखं भरपूर आहे. त्याबाबत मी आता हायकोर्टला गेलेलो आहे. आता ओबीसी समाज जो आहे निद्रिस्त अवस्थेत आहे, तुम्ही कशा पद्धतीने जागरूकता निर्माण कराल त्यांच्यामध्ये? नाही, निद्रिस्त असण्याचं कारण कसं आहे, ओबीसी आणि भटक्या विमुक्तामध्ये जवळजवळ 450 जाती असल्यामुळे ह्या एकसंघ होऊ शकत नाही. त्याच्यात लार्ज ओबीसी ह्या 4-5 जाती आहेत आणि मायक्रो ओबीसी अनेक जाती असल्यामुळे त्यांच्यामध्ये संघटन होत नाही. लहान समाज असल्यामुळे गावामध्ये तो उठाव करू शकत नाही. त्याच्या घराला भीती असते. एखादं दुकान असतंय छोटं, त्या दुकानामुळे ते घाबरलेला असतोय. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.